सावधान, परेड वैश्राम, परेड सावधान. अखिल विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना संघर्ष बुद्ध विहार अलंकार पार्क येथे आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आईनी मेस्ट्रांताई, आईनी राऊतताई, आईनी बोरकरताई ह्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परेड वैश्राम. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई तसेच काल ज्यांची पुण्यतिथी होती ते समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करते. तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आणि ऐतिहासिक वंदनेचे प्रणेते प्राध्यापक प्रकाश बोरकर सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना माझा मानाचा जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने होणारी 367वी वंदना ही संघर्ष महिला मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा यांच्या वतीने अलंकार पार्क व जनक रेसिडेन्सी येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. तत्पूर्वी आपण आदर्शांचे पूजन करूया. मी संघर्ष महिला मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी व भारतीय बौद्ध महाशाखा महिला पदाधिकारी यांना आदर्शांचे पूजन करण्याचे सूचित करते. ते अळकणी काका व मोहोळ काका यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के तथागत गौतम बुद्ध के तथागत गौतम बुद्ध. बनसोड साहेब हे संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रसंत गाडगे बाबा के राष्ट्रसंत गाडगे बाबा के राष्ट्रसंत गाडगे बाबा के. एक हार आहे ना सर आपल्याला यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते. वैराग्य मूर्ति संत गाडगे बाबा के वैराग्य मूर्ति संत गाडगे बाबा की वैराग्य मूर्ति संत गाडगे बाबा की. 1 2 3 स्वागत. पूजन झालेलं आहे आणि यानंतर आपण भीम मानवंदना आपल्या आदर्शांना भीम मानवंदना गीताने देणार आहोत. परेड सावधान. एक साथ भीम मानवंदना की शुरू कर. जय भीम नाम की जय हे संविधान देश लिखिता रामजी गीता सकपाळ कुळात तेजस 14 रत्न ज्ञान
तो माता तव समज ज्ञाना हो हक सुख दिया जाळे भ्रष्ट मनोरा जय भीम तारक तुम हो बुद्ध धम्म देयक जीवना जय बुद्ध है भीम है जय जय भीम बुद्ध है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। शांतीचा, करुणेचा, ममतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि ज्यांचा कालच स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे असे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे उपस्थित असलेले या रविवारच्या वंदनेचे प्रणेते, माझे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष खंडारे सर, शेंडे सर, SSD प्रमुख दहाटे सर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला कोषाध्यक्षा मालतीताई मेश्राम, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय भीम। मी एक गाडगेबाबांची एक आठवण त्यांची जे एक सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण सुरू होतं। ते भाषण सुरू असताना आणि आपले काही नेते बसलेले होते मंचावर। भाषण सुरू असताना गाडगेबाबा आले। गाडगेबाबांना बाबासाहेबांनी म्हटलं की बाबा या मंचावर बसा। तर गाडगेबाबांचं एक उत्तर होतं की बाबासाहेब, तुमच्या मंचावर बसण्याची माझी लायकी नाही। गाडगेबाबा एवढेच बोलले आणि गाडगेबाबा एवढे बोलल्यानंतर बाबासाहेब असे मागं वळून पाहतात तर जे काही आपले नेते बाबासाहेबांच्या मंचावर बसले होते तर ते समोर येऊन बसलेले दिसले आणि मंच खाली होता। तर असे हे गाडगेबाबा होते आणि गाडगेबाबांची महती की जो माणूस एक वर्गही शिकला नाही, आज त्या गाडगेबाबांच्या नावाने आमचं अमरावती विद्यापीठ उभं झालेलं आहे। म्हणून बरेचदा लोक म्हणतात की शिकलेलेच असले पाहिजे आणि शिकलेलाच माणूस पुढे नेतो आणि शिकलेल्याचंच नाव होतं। मात्र याला राष्ट्रसंत गाडगेबाबा अपवाद आहेत आणि गाडगेबाबा जरी शिकले नसले पण त्यांनी एक संदेश दिला आहे की आपल्या घरातील ताटं विका, पैसे नसल तरीही आपलं धनधान्य विका, मात्र लेकरांना शिकवा। असे महान राष्ट्रसंत गाडगेबाबा होते। त्यांना मी पुनश्च विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। आपल्या या वंदनेला या नगराचे माजी नगरसेवक प्रकाशजी बनसोड सर या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करा। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करतो। भारतीय बौद्ध महासभेची आज रविवारची वंदना, ज्यांच्या संकल्पनेतून ही वंदना साकार होत आहे असे आदरणीय प्रकाशभाऊ बोरकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना सविनय जय भीम करतो। बडनेरा शहरातील काही ठराविक लोकांसोबत घेऊन प्रकाशभाऊ बोरकर यांनी
या रविवारच्या वंदनेला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं सातत्य लक्षात घेता त्याला एक व्यापक स्वरूप आला आणि यापूर्वीच्या एक 100व्या वंदनेनिमित्त सार्वजनिक कपिल मंडळाच्या कार्यक्रमात मी उपस्थित होतो आणि आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 367वी जी वंदना होत आहे या वंदनेनिमित्त मी आपण सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त जे काही मत आपण या ठिकाणी वक्त्यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. संत गाडगे बाबांनी जसं परिसर स्वच्छ केला तशी त्यांनी लोकांच्या मनातली घाण सुद्धा काढलेली आहे. अज्ञानाने अंधश्रद्धा वाढते यावर त्याचा ठाम विश्वास होता आणि परिसर स्वच्छ करत असताना लोकांच्या मनातील अज्ञान आणि अंधश्रद्धा सुद्धा दूर करण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केला. एक समाज प्रबोधनाची मोठी चळवळ त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली. आज त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे, आज त्यांच्या नावाने स्वच्छताचे अनेक कार्यक्रम शासनाद्वारे घेतले जातात. त्यांनी केलेले कार्य, त्यांची दशसूत्री आज आपण अनेक सार्वजनिक ठिकाणी बघतो आहे. आजच्या या प्रसंगी मी त्यांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे उपस्थितांतर्फे विनम्र अभिवादन करतो आणि पुनश्च आजच्या या वंदनेनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपण सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. महिला शाखा बडनेरा या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. हे घ्यायचं आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये महत्वाचे जे पद आहे ते पद म्हणजे सरचिटणीस, भारतीय महिला शाखा बडनेरा सरचिटणीस आयुनी सुनीताताई राजेंद्र भटकर ह्या अगोदर होत्याच, परंतु त्यांच्या पदामध्ये थोडा बदल करण्यात आला. त्यांना एक प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुनी सुनीताताई राजेंद्र भटकर यांचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्यासाठी मी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर यांना विनंती करतो की नवनियुक्त सरचिटणीस आयुनी सुनीताताई भटकर यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. जय भीम, अभिनंदन. सहा डिसेंबरला जागा मावत नाही एवढा समुदाय आणि नेमकं ज्या बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्यावेळेस मात्र समाज मोठा असूनही भलत्याच लोकांना मात्र संधी देण्याचा प्रयत्न होते. तेव्हा आपण कुठे जातो, कुठे असतो याचाही गांभीर्याने विचार करा. आजच्या प्रसंगी या वंदनेच्या उपक्रमाच्या माध्यमातून धम्माच्या चळवळीसोबतच बाबासाहेबांचं एकंदरीत मिशन, बाबासाहेबांचा, मी या ठिकाणी कोणावरही टीका करणार नाही, परंतु आपल्यालाच विचारू इच्छितो की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटना, मातृसंघटना आपण म्हणतो, त्याच्यासाठी किती लोक काम करतात याचा आपण नक्की विचार करा. आजही बाबासाहेबांनी ज्या मुंबईमधून वृत्तपत्रांची निर्मिती केली, ते जनता असेल नावाचं मासिक जे बौद्धांचं राजपत्र म्हणून प्रसिद्ध आहे, ते आजही त्या ठिकाणावरून प्रकाशित होते. मला सांगा आज किती लोकांकडे धम्मयान आहेत की जे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अतिशय पूरक असं वातावरण निर्माण करते. जे धम्मयान बाबासाहेब दर महिन्याला प्रकाशित होते, महिन्यातून एकदा प्रकाशित होते, त्याची किती वर्गणी द्यावं लागते तर फक्त 12 महिन्याची 250 रुपये वर्गणी द्यावी लागते. एरवी आम्ही खूप सांगतो की आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी खूप काही करतो, परंतु ही जे आमच्या घरामध्ये, आमच्या मुलांमध्ये एक नवीन संदेश मिळेल, वाचनाची आवड निर्माण होईल. बाबासाहेबांचा संदेश घेऊन मला माहित आहे की आमचे विद्यार्थी आज मागे नाही आहेत. अनेक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते पुढे जात आहेत. निश्चितपणे स्वागतार्थ आहे. कालच मी आमच्या प्रकाश भाऊंना विचारलं होतं
त्या पद्धतीने पुढे जात आहेत. त्या विद्यार्थ्यांना, आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांची चळवळ समजावी म्हणून धम्मयानाचे आपण वर्गणीदार सभासद व्हावं आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी संकल्प करा. वंदनेच्या निश्चितपणे जागृतीचा अग्नी ठेवण्याचं काम आपण सर्वांनी करावं एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आव्हान आहेत, त्या आव्हानाला देखील सामोरे जा आणि आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. ठिकठिकाणच्या मला असं वाटतं की बडनेरा शहरातली शेवटची वंदना आहे आजची. मी शेवटला याच्यासाठी म्हणतो की या वर्षातली जवळपासची विहारं संपलेली आहेत आणि त्याच्यामुळे आता वंदनेचा हा मार्ग पुढे अमरावती शहराकडे वाटचाल करणार आहे. पुढच्या महिन्याची म्हणजे येणाऱ्या पण वंदनेला समापन करणारा तत्पूर्वी एक सूचना. नाथी मे शरणं अय्यं बोधो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलम्. नाथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलम्. नाथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एकेन सचवजेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर आवाज द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के भारतीय बौद्ध महासभेचं भारतीय बौद्ध महासभेचं भारतीय बौद्ध महासभेचं समता सैनिक दलाचं समता सैनिक दलाचं एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब. जय